नमस्कार। जेव्हा सकाळी आपण झोपेतून उठतो, आपला पाय जमिनीवर ठेवतो, त्यावेळेस बघा टाचेच्या भागामध्ये या पूर्ण मागच्या भागामध्ये दुखायला चालू होते। एक पाऊल देखील आपण पुढे टाकू शकत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये याच्यावरच आपण एक्सरसाइज बघणार आहोत। ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आणि साधे आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आपण पहिल्यांदा हे लक्षात घेऊया की आपली टाचदुखी कशामुळे होत असते। जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो, एक पाऊल जमिनीवर ठेवतो, त्यावेळेस बघा आपल्या या भागामध्ये पूर्ण दुखायला चालू होत असते। कधी कधी दुखायला चालू होते ज्यावेळेस आपण व्यवस्थित चालत नाही, आपले चपल्या बूट जे पण काय आपण वापरतो, कधी ते हिलचे असतात, कधी आपण पाय जमिनीवर व्यवस्थित टाकत नाही, ही त्याची कारणे आहेत। या व्हिडिओमध्ये याचे आपण एक्सरसाइज बघणार आहोत। ह्या एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आणि साधे आहेत, तर चला मग बघूयात। पहिल्यांदा आपण पूर्ण ताट बसून घ्यायचे, हळूहळू दाखवताय जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल। सुरुवातीला पूर्ण आपली बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची, स्लोली पाय सरळ, या पद्धतीने पूर्ण स्ट्रेचेस, सिंपल स्ट्रेचेस बघूया सुरुवातीला, त्यानंतर आपण बघूया या पद्धतीने। सकाळी झोपेतून उठल्यानंतर बघा तुम्ही 5 ते 10 मिनिटं आपल्या टाचासाठी दिले पाहिजे, कारण दिवसभर आपण या टाचांवरती चालतो, आपली दिवसभराची कामे याच्यावरती आपण करतो, त्यामुळे आपली टाच, आपला पाय व्यवस्थित असणे गरजेचे आहे। पूर्ण या पद्धतीने बघा, सुरुवातीला पूर्ण या पद्धतीने आपल्या पायांची जी बोट असतात ते पूर्ण या पद्धतीने प्रेस करायची वरती, आणि पूर्ण टाचचा भाग इथे पूर्ण अशा प्रकारची लाईन दिसली पाहिजे। थोडासा स्ट्रेच, बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची, थोडासा स्ट्रेच, थोडा वेळ या पद्धतीने ताणणे, त्यानंतर रिलॅक्स, थोडं रिलीज करणे, रिलॅक्स, त्यानंतर अजून एकदा बघा पूर्ण पायाची बोटे आणि टाच या पद्धतीने स्ट्रेच, अँड रिलॅक्स। आपली टाच आपल्या पूर्ण शरीरातील महत्वाचा भाग आहे। दिवसभर आपण या टाचेवरती चालतो, आपली दिवसभराची कामे, ऑफिस सगळं आपल्या याच्यावरच अवलंबून असतं, त्यामुळे आपली टाच मजबूत असणे गरजेचे आहे की जेणेकरून आपण दिवसभराची कामे एकदम व्यवस्थित करूयात। त्यानंतर बघा पूर्ण या भागामध्ये पेन होते, थोडेसे हलकेसे हाताला तेल लावून घ्यायचे, बघा तिळाचं तेल लावलं तर चांगलं, या पद्धतीने प्रेस करणे। हे प्रेस कधी करायचं? रात्री झोपण्याच्या आधी, जेणेकरून रात्रभर ह्या मसल्सला आराम मिळेल आणि सकाळी टाचदुखी कमी होईल। या पद्धतीने पूर्ण तेल लावून घ्यायचे आणि प्रेस करायचे, या पद्धतीने। आपली टाच बघा व्यवस्थित असणे गरजेचे आहे। पूर्ण टाचेच्या या पद्धतीने प्रेस करायचे, एवढाच भाग प्रेस करायचा जेणेकरून या भागामध्ये दुखणार नाही। काय होते, सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर पूर्ण या भागामध्ये सर्वात जास्त पेन व्हायला चालू होते, तर व्यवस्थित बघा या पद्धतीने। या पद्धतीने त्यानंतर दोन्ही पण पाय सरळ ठेवायचे, या पद्धतीने थोडेसे वरती रिलॅक्स, त्यानंतर टाच थोडीशी उचलायची, या पद्धतीने। असं खुर्चीवरती बसून केलं तरी चालेल। पूर्ण टाच थोडीशी वरती, त्यानंतर एकदम रिलॅक्स, या पद्धतीने। त्यानंतर पूर्ण या पद्धतीने थोडेसे या पद्धतीने थांबणे थोडा वेळ, त्यानंतर रिलॅक्स, त्यामुळे टाच थोडेसे वरती अँड रिलॅक्स। यानंतरच्या एक्सरसाइज साठी तुमच्याकडे अशा प्रकारचा टॉवेल छोटासा असणे गरजेचे आहे, किंवा घरामध्ये मोठा टॉवेल असला तरी चालेल। पूर्ण या पद्धतीने त्याच्यावरती पाय ठेवायचा, आणि ही पायांची जी बोटी आहे ती पूर्ण टॉवेलने असं पूर्ण पकडायचा तो टॉवेल आणि सोडायचं, रिलॅक्स, पकडायचा। पूर्ण जी पायांची बोटे आहेत त्यांनी आपला टॉवेल असा खेचायचा, पकडायचा फक्त पायांच्या बोटांनी, त्यामुळे या पाठीमागच्या भागामध्ये टाचेमध्ये पूर्ण ताण जाणवतो। ज्या छोट्या छोट्या मसल्स असतात त्यांना आतून असा व्यायाम भेटतो आणि त्या मसल्स अशा रिलॅक्स होत असतात। त्यानंतर रिलॅक्स, पूर्ण या पद्धतीने रिलॅक्स। असे तुम्ही रिलॅक्स करून आणि होल्ड करून 5 ते 6 वेळा हा व्यायाम करू शकता। जेव्हा जेव्हा तुमच्याकडे टाइम भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही करा, या पद्धतीने
पूर्ण पायांच्या बोटांनीच पकडायचं ते टॉवेल. त्यानंतर रिलॅक्स. अजून एकदा बघूयात. खूप महत्वाचा व्यायाम आहे बघा. याने टाचदुखी बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी होते. कधी कधी काय होत असते बघा, जेव्हा आपली टाच दुखते तेव्हा टाचच्या पाठीमागच्या भागामध्ये देखील दुखत असते. त्यासाठी काही स्मॉल स्ट्रेचेस या पद्धतीने. हे स्ट्रेचेस करायला एकदम सिंपल आहे, घरी बसले तुम्ही करू शकता. या पद्धतीने पूर्ण एकदा ताण द्यायचा, पायांची बोटे पाठीमागे खेचणे या पद्धतीने. यानंतर बघूयात पूर्ण या पद्धतीने पाय ठेवणे. व्यवस्थित तुम्हाला दाखवते बघा जेणेकरून तुम्हाला दिसेल. ह्या पद्धतीने पाय ठेवणे आणि जी आपली पायांची बोटे आहेत ते आपल्या बाजूला पूर्ण ओढायची, आपल्या बाजूला आतल्या साईडला ओढायची बघा. या पद्धतीने खेचणे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबणे. त्यानंतर रिलॅक्स. पाय जमिनीवर ठेवणे. यानंतर थोडा वेळ रिलॅक्स करून त्यानंतर थोडंसं स्ट्रेच करायचं. थोडा वेळ रिलॅक्स त्यानंतर थोडासा स्ट्रेच. असे तुम्ही केले तर काय होतं, टाचदुखीमध्ये आराम मिळतो आणि हळूहळू टाचदुखी कमी व्हायला मदत होते. त्यानंतर पूर्ण पायाची बोटे आपल्याकडे ओढणे, खेचणे थोडा वेळ. या पद्धतीने वरच्या साईडला जी पण आपली पायांचा अंगठा आहेत, बाकीची बोट आहेत ते आपल्या साईडला या पद्धतीने ओढणे. या पद्धतीने इकडच्या साईडला थोडा स्ट्रेच बघा. पूर्ण या भागामध्ये ताण जाणवतो. तुम्ही माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला समजेल. पूर्ण या भागामध्ये ताण जाणवतो. त्यानंतर रिलॅक्स. अजून एकदा आपण लास्टला बघूयात की कसं करायचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. जेव्हा जेव्हा तुमची टाच दुखत असेल व्हिडिओ चालू करून द्यायचा आणि मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं. त्यामुळे तुम्हाला समजेल देखील आणि टाचदुखी कमी व्हायला मदत होईल. यानंतर पूर्ण आराम. त्यानंतर थोडासा स्ट्रेच बघूयात आपण. स्ट्रेचेस या पद्धतीने स्लोली या पद्धतीने गोलाकार फिरवणे. परत रिवर्स. या पद्धतीने. सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे काय करायचं, जेव्हा जेव्हा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये टाचदुखी होते, टाचदुखीच्या भागामध्ये सूज येत असते बघ, कधी कधी आपली टाच अशी सुजत असते, कधी कधी आपण पाय आपला जमिनीवर ठेवण्यासारखा देखील आपला पाय नसतो, इतका पाय आपला दुखत असतो. त्यावेळेस काय करायचं बघा, त्यावेळेस एक्सरसाइज करायच्या नाहीत. खूप पाय सुजला असेल, खूप पाय दुखत असेल, त्यावेळेस काय करायचा, बर्फ घ्यायचा फ्रीज मधला. ते बर्फाला एका रुमालामध्ये गुंडळणे, पूर्ण एका रुमालामध्ये ते गुंडाळायचा आणि पूर्ण या भागामध्ये शेक द्यायचा बर्फाचा. असे 1 ते 2 दिवस केल्यानंतर तुम्हाला टाचदुखी जी सूज आली असेल ती सूज कमी होईल. त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करायच्या. कधी कधी काय होते, टाच पूर्ण सुजते, दुखत असते, त्यात तुम्ही एक्सरसाइज करू नका, जास्त दुखायला लागेल. खूप टाच दुखत असेल त्यावेळेस करायचं नाही. पूर्ण बर्फाने या पद्धतीने शेकणे. 1 ते 2 दिवस झाला थोडासा आराम करे आणि त्यानंतर एक्सरसाइज करायच्या की जेणेकरून भविष्यात जास्त दुखता कामा नये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तसेच आपल्या घरामध्ये, अवतीभोवती, मित्रमंडळीमध्ये कुणाला टाचदुखी होत असेल, आपल्या आईला वगैरे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. जर तुम्ही माझ्या चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला मोटिवेशन भेटते की नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येऊ. तसेच तुम्हाला जर टाचदुखीवरचे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर त्याच्यावरती एक आधी मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.